घ्यायची, थोडीशी चावायची अशी, जेणेकरून तिखट मीठ त्याला लागेल व्यवस्थित. आणि हे तिखट मिठात असं बुडवायचं आणि मस्त त्याचा स्वाद घ्यायचा. आहा, अमेझिंग. नमस्कार, आम्ही चाललोय फिरायला बाहेर आणि करवंद काढण्यासाठी चाललोय. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. डोंगरामध्ये आता कच्ची करवंद आहेत आणि ती कच्ची काढून तिखट मीठ लावून वगैरे खाणार. खिशामध्ये तिखट मीठ वगैरे घेतलेलं आहे आणि ते खाण्यासाठी आम्ही चाललोय. चला आपण मस्त सर्व मिळून खाऊया, तुम्ही पण या. तर आम्ही आलोय थोडंसं घरापासून एक अर्धा किलोमीटर पुढे आणि इथं मस्त कटकं आहेत बघा. याला काय बोलतात माहित नाही, पण आमच्याकडे कटकं बोलतात. हे बघा अशी काळी असतात, छान लागतात मात्र, मस्त अमेझिंग लागतात. हे बघा सुंदर अशी काळी आहे, खूप छान मस्त लागते अमेझिंग. म्हणजे या फळांचा स्वाद ना तुम्ही फक्त उन्हाळ्यामध्येच घेऊ शकता, अदर तुम्हाला नाही भेटणार. आणि चांगली दिसली मंडळी. मी छानपैकी मेकअप करून आलेले. मेकअप म्हणजे ऑर्डर टेकली, लिपस्टिक वगैरे लावलेलं आहे. का माहिती आहे का, कारण की घरामध्ये दररोज मी सारखं व्हिडिओ बनवत असते, रील वगैरे बनवत असते. आणि आज म्हटलं बंधाऱ्याकडे आम्ही फिरायला जातो. तसं पण आठवड्यातून आम्ही 1-2 वेळा फिरायला जातोच. पण मला वाटलं की आत्ता गेल्यानंतर मी थोडासा व्हिडिओ तिथं शूट करीन. 1-2-3 रील केले ना 2-3 दिवसासाठी पुरे होतात. म्हणजे दिवसाला मी एक रील पोस्ट करते. म्हणून म्हटलं आता जाता जसा दिवसभर मुलं पण घरातच सुट्टीची आणि त्यामुळे रील काही बनवता येत नाही. म्हणून म्हटलं चला बंधाऱ्याकडे जरासा वेळ भेटेल ना, किंवा मुलं पण गेल्यात, पण मुलांपासून थोडंसं अंतर लांब ठेवून आपण व्हिडिओ बनवू शकतो. आणि शूटिंग करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या बहिणीच्या मुलीला घेतलेलं आहे. तिला सांगितलं थोडं शूट कर, मी समोरून थोडासा व्हिडिओ बनवते, बोलते वगैरे. मग ती म्हटली हा चल, कारण की ती पण करवंद खायला आली होती. आणि माझे मिस्टर, मुलं वगैरे सगळी समोर गेलेली आहेत, थोडी लांब गेलेली आहेत. शूट करताना थोडासा वेळ लागला म्हणून, आणि जरा धाप लागते, जास्त चलणं होत नाही माझं, आणि थोडासा चढाव असल्यामुळे धाप लागलेली आहे. चला आता आपण डायरेक्टली बंधाऱ्याकडे जाऊया आणि भेटूया. तर मंडळी आलो आहे आम्ही, थोडंसं अंतर आहे बंधाऱ्याकडे पोहोचण्यासाठी. आणि इथं आम्ही काळी मैना काढले, पण ती आत्ता हिरवी आहे बरं काय. त्याला काळी मैना म्हणतात, म्हणजे जंगली करवंद म्हणतात आमच्याकडे, आणि काही जण काळी मैना म्हणतात. पण अजून पिकलेली नाही आहे, त्यामुळे ती काळी दिसत नाही, तुम्हाला हिरवी दिसत आहे. आणि ही आहेत आपली काळी मैना, आणि हिरवी आहे. त्यामुळे आम्ही काय केलं, त्याचा सुद्धा आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे, टेस्ट बघायची, म्हणून आम्ही कच्ची सुद्धा खातो, आणि ती पण तिखट मीठ लावून. आणि इकडे मी तिखट मीठ आणलेलं आहे घरातून. थोडंच ऐकलं, इकडे दाखव जरासं. आपल्याला काय करायचं, एक काळी मैना घ्यायची, थोडीशी चावायची अशी, जेणेकरून तिखट मीठ त्याला लागेल व्यवस्थित. आणि हे तिखट मिठात असं बुडवायचं आणि मस्त त्याचा स्वाद घ्यायचा. आहा, अमेझिंग, खतरनाक टेस्ट असते. आणि काही दिवसांनी तरी शक्यतो 15 ते 20 दिवसांनी ही करवंद पिकतात. आणि त्याचं सुद्धा मस्त गोडवा असतो, आंबट गोड, छान मस्त. काही करवंद आपल्याला गोड भेटतात आणि काही आंबट असतात. चला आपण आता बंधाऱ्याकडे जाऊया. ही सगळी करवंदांचा आस्वाद घ्यायला लागले त्या दिवसामध्ये ना, खूप छान. आणि ह्याच्यामध्ये नॅचरली गोष्टी आलेल्या असतात ना, त्या आपण एकदा ना एकदा त्या टेस्ट करून पाहिल्या पाहिजेत. आणि काही लोक तरी शहरामध्ये असणारी या वेळेला येतात मे महिन्याच्या सीझनला, कारण की मे महिन्यामध्ये आपल्याला बरीच गोष्टी भेटतात, नॅचरली गोष्टी भेटतात आपल्याला. आंबा म्हणा, पेरू म्हणा, सगळ्या गोष्टी भेटतात, करवंद म्हणा. आणि चूर्ण वगैरे असतात, ती पण तुम्हाला दाखवली असते, आता नाही भेटली मला. आम्ही इकडे आलोय ना, तर चान्स भेटला तर तुम्हाला चूर्ण पण दाखवते. काय इथं शक्यतो आमच्या इथे नाही आहे, ते लांब जावं लागतं त्याला. आणि त्याचं स्पेशल ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार. चला आपण आता बंधाऱ्याकडे जाऊया. तर फायनली मंडळी आपण आलेलो आहे बंधाऱ्याच्या जवळपास. फक्त 10-15 पावलं चाललंय की आपण बंधाऱ्याकडे येतोय, दाखवते की ना. आणि त्याच्या अगोदर मला इथे एक दिसलेलं आहे, चिकू सारखं असतं. तुम्हाला मी रानातलं फळ दाखवते. हे बघा, त्याला आमच्याकडे आळू बोलतात बघा. ते इथं हिरवं आहे, पिकल्यानंतर ते चिक्कू सारखं सेम चिक्कू असतो ना, त्या पद्धतीने लागतं आणि आळू बोलतात. खूप छान टेस्टी लागतं. अशी वेगवेगळ्या युनिक पद्धतीची जंगली आपल्याला फळं भेटतात आणि त्याचा आस्वाद घ्यायचाच आहे आपल्याला. सो आपण कच्चं काही खाऊ शकत नाही, कारण त्याला कच्चं खाता येत नाही. थोडंसं कडवट अशी टेस्ट लागते त्याची, पण खाल्लं तर काही हरकत नाही. कुठलेही रानातले ज्या वस्तू आपण खातो किंवा कोणतेही फळं वगैरे खातो, ती नॅचरल असतात, हेल्दी असतात, आणि प्रोटीन वगैरे खूप आपल्याला त्याच्यातून काही खूप बऱ्याच गोष्टी भेटत असतात. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे एक करवंद, आणि ते आपलं आळू, आपल्याकडे आळू बोलतात त्याला.
आणि तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही, पण तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगता तुमच्याकडे त्या फळाला काय बोलतात. चला आता आपण बंधाऱ्याकडे आलेलो आहे. आता तुम्हाला मी नॅचरल व्ह्यू सगळा दाखवणार आहे. हे बघा असं आमचं नेचर. आठवड्यातून आम्ही एकदा तरी इकडं या परिसराला भेट देतो, कारण की मुलं आठवडाभर दिवसभर म्हणजे शाळेला गेलेले असतात. आता सकाळच्या शाळा सुरू आहेत आणि 12 वाजता घरी 12 ते 1 दरम्यान घरी येतात आणि त्याच्यानंतर ती दिवसभर कंटाळतात. म्हणून मिस्टर आणि मी काय विचार करतो की मुलांना घेऊन या बंधाऱ्याकडे यायचं, म्हणजे नेचर फील होतं आणि त्यासोबत थोडंसं वातावरण खूप छान वाटतं आणि मन थोडंसं प्रसन्न वाटतं. कारण हिरवळ वातावरण या नेचरमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला ह्याचा अनुभव येतच असतो. आणि हे बघा, आणि हा बंधारा जो आहे ना, 12 महिने याचं पाणी कधीच कमी नसतं. 12 महिने याला पाणी असतं सतत आणि इकडे खूप छान व्ह्यू असतं, म्हणजे खूप मस्त वाटतं. मुले आमची मासे वगैरे पकडायला येतात. गेल्या वेळी 2-3 मासे पकडले होते, पण मीच त्यांना ओरडले, असं पाप वगैरे करायचं नाही म्हटलं. त्यांचा जीव कशाला घेताय, घरामध्ये नको असं म्हटलं. तरी पण 2-3 वेळा टाकलं, पण त्यांना फटवून मी काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्यांनी पकडायला बघत नव्हते. माझ्या मोठी मुलीने 2-3 मासे पकडले होते गेल्या वेळेला, पण मी नको बोललं. ते विचित्र आपल्याला वाटतं एखाद्याचा जीव घेणं, कारण की घरात नेल्यानंतर ते मासे टिकतच नाहीत, मरतातच. दाखवते. आणि इकडे बरीच लोक पार्ट्या पण करतात हा, खूप छान. कारण की नॉनव्हेजची बिर्याणी म्हणा, नॉनव्हेज वगैरे सगळं, चिकन बिर्याणी वगैरे किंवा चिकन तंदुरी, ह्या सर्व गोष्टी इथे केल्या जातात. चुली पण मांडलेले दाखवते त्याला, खूप छान वाटतं. चुली लावलेल्या आहेत काही लोकांनी इथं. हे बघा, माझी पण इच्छा होती. आम्ही नॉनव्हेजच्या वेळेला खायचो. 1-2 वर्ष झाले आम्ही नॉनव्हेज म्हणजे 2-3 वर्ष झाले आम्ही नॉनव्हेज सोडलेलं आहे. त्याच्या अगोदर माझी इच्छा होती काय माहिती आहे, नॉनव्हेजची पार्टी मी इथं करावी, पण असा चान्स कधी आलाच नाही. सो कधीतरी व्हेजची पार्टी करणार आहे आणि ती पण तुमच्यासोबत शेअर करेन मी. कारण की बरीच लोक अनुभव घेतात. आपण नॉनव्हेज नाही खाल्लं तरी व्हेजमधून ती त्याचा अनुभव घेतो आणि ते चला आम्ही दाखवू. आणि इथं काय करतोय मी, इथं आलो की थोडा वेळ बसतोय, इकडं तिकडं थोडा वेळ फिरतोय आणि इथं मस्त आम्ही मेडिटेशन पण मात्र करायला कधी विसरत नाही. हे बघा, मुली आमच्या मासे पकडायला लागले, दाखवा. हे दिवस लहानपणीची मुलं अनुभवतात आणि या लहानपणाच्या दिवसापासून मुलांनी वंचित राहू नये आणि ह्या गोष्टी कराव्यात, म्हणून आम्ही थोड्याशा युनिक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आता पहिल्याचे दिवस राहिलेले नाही. पहिला आम्ही काय विटू दांडू खेळायचो, गोटा खेळायचो, लपाछपी खेळायचो किंवा असे मासे पकडायला जायचो. असे बऱ्याच गोष्टी, कधी कधी कुणाच्या चोरी पण करायला जायचो. आता फळं वगैरे लागतात, आंबे म्हणा, काजू म्हणा लागायचे, त्यावेळेला ही एन्जॉयमेंट वेगळीच असायची. आणि आता काहीच राहिलेलं नाही. सो जीवनामध्ये फक्त आणि फक्त पैसा महत्त्वाचा झालेला आहे आणि पैशाच्या पाठीमागनं माणूस सतत पळत आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत ना, त्या जुन्या झालेल्या आहेत, लोक विसरायला लागले. पण ते आपण विसरून चालणार नाही, त्या गोष्टी असं चालू राहायला पाहिजेत. कारण की ह्या पिढीला सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी द्यायच्या आहेत. आणि मासे पकडून नाही बरं काय, मी माझं एक फील आहे की काहीतरी गोष्टी त्यांना समजल्या पाहिजेत, बरोबर ना. मस्त छान मी दाखवतो. पुढं फिरून दाखवायचं. माकड नाचायले आमचं, माकड सुद्धा आमचं लय एन्जॉयमेंट करतं. आधी तुम्ही त्या दिवशी म्हणत होतीस ना मनस्वी, मासे पकडणार नाही, आता का पकडायला लागलीस आहे. वाईट कर्म बनतं बघ बघ काय. थोड्या वेळ बसणार. आता शूटिंग काढणारी सुद्धा जरा कंटाळली, कारण की तिला पहिल्यांदाच फर्स्ट टाइम मी शूटिंग काढायला सांगितलं आणि माझ्याकडे असं कोणी व्यक्ती नाहीये की शूटिंग काढणारं. आणि सो मी कधी ना कधीतरी याचं सुद्धा हे करणार आहे, कारण की मी शूटिंग काढण्यासाठी एक व्यक्ती खास ठेवणार आहे. आणि थोडं थोडं कमी वाढत गेलं ना की नंतर ठेवायचं. आपलं बजेट बसायला लागलं की आता सध्या नाही. चल म्हटलं, बहिणीची मुलगी आली सोबत, तिला शूटिंग काढ म्हटलं आणि ती काढायली आणि फर्स्ट टाइम काढले, त्यामुळे तिचा हात वळलेला आहे आणि दुखायला लागलाय. म्हणून म्हटलं आता काढून घेते, इथं स्टॉप करते. आणि आमच्या या गावचं नेचर, हा बंधारा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया, तोपर्यंत बाय. आणि मला ही रील बनवायची आहे त्यामुळे मी स्टॉप करते. बाय.